जिजे आलास आणलंच दागिना वय हे बघ मामी कुठे आहे? अरे जेडी आणि पुष्पी रानात गेल्या कधी येणार मग? येईल की आता बर हे दागिने ठेव तुझ्याकडे. आजा हे दागिने करण्यासाठी जेवढं कष्ट समाधानाच्या वडिलांनी घेतल्यात तेवढंच कष्ट ते परत मिळवण्यासाठी समाधानाने घेतल्यात. आज सकाळी पैसे देताना तुला म्हणलं का नाही तू की तायडीचे दागिने परत आण. मला तवाच ह्यांची आठवण झाली. आता हे दागिनं कुणाकडे जातील तर ते फक्त माझ्या नाचण्याच्या हातातच जातील. आता तू पण ह्या दागिन्यांचं नाव परत काढायचं नाहीस हं? अजिबात नाही जिजे. या दागिन्यांकडे मी परत बघणार बी नाही. आता हे दागिनं माझ्या बायकोच्याच हातात पडतील. आजा दागिनं सोडवल्या शेवटी मामाच उपयोगी पडला नाही. वय लय हलकं वाटते बा. आता होईल तेवढं लवकर मामाचे पैसे परत करतो. काहीतरी काम बघायला पाहिजे आता. कर कर लवकर परत कर. आणि हो अरे तुला एक सांगायचं राहूनच गेलं की अरे राहुल्याने विके आल्या तुझ्याकडं. अरे ते विकेचं काम झालं आर्मीचं. काय? हो अरे अरे तुझा मोबाईल लागत नव्हता म्हण. अगं मग आता पहिल्यांदा इक्याला भेटायला पाहिजे. जा जा पहिल्यांदा भेटून ये जा. हा चला की आता किती वेळ थांबायचं? कुणी आपण वय वय शीतल येऊन दे की. शीतल आली की आपण टोकूया. काय तुम्ही पण बावटासारखं करताय. ती आली की टोकाल घेऊ, ती आली की टोकाल घेऊ. आता 2 दिवसांनी आम्ही वारीला निघणार आहे. मग त्याआधी ही सगळी कामं आटपाय नको का? वहिनी पहिली टोकणी तिच्या हात हवी असं आम्हाला वाटतंय. पण ती आली नाही तर काय करायचं? अहो अक्का येते म्हणल्या ना ती, मग येईल की. अगं वय पण कधी? आधीच किती वेळ थांबलोय. चुकलंच आपलं. तिला घेऊनच इकडे यायला पाहिजे होतं. कशाला गडबड करताय? त्या बघा आली. हे काय अजून टोकायला नाही घेतलं वय? कुणी? आम्ही वय. नाही शेजारचे येणार आहे टोकायला. अगं तुझ्यासाठीच तर थांबलोय. माझ्यासाठी कशाला? मी नाही टोकणार आहे. का? नाही टोकणार. अगं टोकायचं नव्हतं तर मग आलीच कशाला? ठीक आहे मग जाते मी. ए बाया थांब थांब. एक बी टोक आणि मग जा कुठं जायची तुला तिकडं? हा? अगं तू आमच्यासाठी लकी आहेस. आणि तुझं काय म्हणते ती? गुड लक. हा गुड लक. अगं ती जरा घरच्यांचे पण काम येऊ दे की. बर असं असेल तर माझी पण एक अट आहे. मला 1000 रुपये पाहिजे. 1000 रुपये? 1000 वय. होय अगं 1000 रुपये कशाला? पाहिजे मला. 1000 रुपयात 4 माणसं येतात टोकायला. काय देऊ नका 1000 बिजार तिला. अगं पण तुला कशाला पाहिजे 1000 रुपये? अगं पाहिजे तर. बर ठीक आहे ठीक आहे. आपण मांडवली करू. असं कर 100 घे. 100 वय? 100 रुपयात कुठे नवीन ड्रेस येतोय वय? आता ड्रेस कशाला पाहिजे नवा? आता कॉलेज सुरू होते की. मग नवा ड्रेस नको वय? चांगलं कारण पुढे केलंस की. जीतू काका तुला माझं गुड लक पाहिजे का नाही? म्हणजे काय? मग 1000 रुपये द्या. 500 घे की. नाही मला 1000च पाहिजे. हे शितले अगं घरच्यांना तर वाय सूट दे की. एक काम कर, तुझं बी राहू दे ना आमचं बी राहू दे. 50 रुपये घेऊन मिटवून टाक. राहू द्या मला नको तुमचे पैसे. मला पैसे देत नाही ना? मग आता बघाच मी कशी पार्टी करते ते. ए शीतले
कुठं तंद्री लागली. एक घ्या टोक. ए हो म्हणती. चला चला ये ये. ये घ्या आप्पा, चल. हे थोडं दे इकडे ते. हा चल चल ये हळू. द्या त्याच्या हात. हा घे धर. हा जा तू तर बस बांधव. या. घ्या. काय र आलास? भेटली का पोरं? नाही, विके आणि रावले दोघं बी व्हायला गेले. फोन केलता मी त्यांना, म्हणले गणपतीच्या पाया पडून येतो. चांगलंच झालं बाबा त्या पोराचं. एकटंच आईला सांभाळते, पण उद्या ही आर्मीत गेल्यावर त्याच्या आईला कोण बघणार र? अगं आम्ही आहे की. म्हणजे तो तर आर्मीत जाणार नाही का? जीजे तवाचा तवा बघता येईल. काय व आणलं का दागिनं? वय कुठं ठेवलं? आहेत की जीजीकडे. होय. पैसे दिलं ना? वय मी काय म्हणते, आता परत कुठं काय आलं की ती दागिनं गहाण ठेवा, त्याच्यावर पैसा उचला, मग मामा आहेच की फेडायला. मामी, इथून पुढे हे दागिनं मी गहाण नाही ठेवणार. कशावर नाही ठेवणार नाही? जीजे दागिना इकडे. मामी, हे दागिने ठेवा तुमच्याकडे. माझ्याकडे कशाला? असू द्या, तुम्हीच पुढे हे दागिने माझ्या बायकोच्या हातावर ठेवा. असं म्हणताय वे, मग राहू द्या माझ्याकडेच. कशाला दिलं दागिने तेवढं? असू दे ग जीजी. अगं तुझ्याकडे राहिलं काय आणि त्यांच्याकडे राहिलं काय? घरातच राहतील ना दागिनं, आणि मी भरती झाल्यावर होईल सगळं ठीक. किमान त्या समाधानी समोर तर द्यायचं होतंस. उद्या दिलंच नाही म्हणतं काय करशील? अगं असं कसं म्हणतील? अरे काय तिचा भरोसा नाही. जीजे तू लय पुढचा विचार करतीस. सध्या माझ्या डोक्यात एकच विचार आहे, लवकरात लवकर आर्मीत भरती व्हायचं आणि माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं.